नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेत मुख्यमंत्री सहभागी. अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार. आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात उद्या मी हक्कभंग आणणार, देवयानी फरांदे यांचं वक्तव्य. आता बातम्या सविस्तर. ठाण्यात श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेत विश्व हिंदू परिषद सह बाळासाहेबांची शिवसेना उत्साहाने जल्लोषात या यात्रेमध्ये सहभागी झाली. अयोध्या हा विषय अस्मिता, श्रद्धा आणि देशाच्या अभिमानाची गोष्ट आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं ही हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी एक चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं, आणि खरं म्हणजे हे तमाम लाखो करोडो रामभक्तांचं स्वप्न या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. पहिले काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि उद्घाटनही होतंय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे आणि मेथी यांच्या जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. चिमठाणे गटातील 22,941 तर मेथी गटातील 21,280 असे एकूण 44,747 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी 29 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मी महेंद्रसिंग सुरतसिंग गिरासे. मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार असून मी चिमठाणे गटात उमेदवारी करतो आहे. मी चिमठाणे गटात राहिलेलं विविध विकास कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून राहिलेले जे सिंचनाचे जे प्रश्न आहेत आम्ही सोडवणार आहेत. तरी माझे बंधू वीरेंद्रसिंग गिरासे यांनी या सिंचनाचे बरेचसे कामं केले आहेत, परंतु राहिलेले काही कामं आम्ही या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. अंधारेंनी निनावी पत्र सर्व पत्रकारांना दिलं. त्यांच्या नावाने आलेलं पत्र माझ्याकडे पोहोचले. याचा अर्थ सुषमा अंधारे यांनी माझं नाव न घेता ते पत्र सर्वांना दिलं. जर तुम्हाला वाटत असेल तर पुरावे द्या. अंधारे विरोधात उद्या मी हक्कभंग आणणार असल्याचे देवयानी फरांदे यांनी इशारा दिला आहे. उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद मध्यंतरी घेतली होती. काल देखील मी म्हटलं की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझा उल्लेख केला नाही, परंतु त्यांना आलेल्या एका निनावी पत्रामध्ये ज्याचं माझं नाव होतं ते पत्र त्यांनी सर्व पत्रकारांना दिलं. ते पत्र नाशिक शहरामध्ये देखील पोचलं. काही पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोचवलं आणि त्यांच्या नावाने आलेलं पत्र हे माझ्यापर्यंत पोचलं, पत्रकारांपर्यंत पोचलं. जर तुमच्या कोणाच्या जर सुषमा अंधारेंच्या नावाने आलेलं पत्र जर मार्केटमध्ये बाहेर येतं, ह्याचा अर्थ सुषमा अंधारेंनी ते पत्र जे आहे माझं नाव न घेता सर्वांना दिलं. हा गुन्हा आहे. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं सहभागी होतो, आरोपी होतो, पुरावे द्या. मी तर त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र दिलं की सदर प्रकरणाची पूर्णतः चौकशी करावी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या 1.5 वर्षांपासून नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी मी कणखर पद्धतीने लढा न घाबरता देत आहे. आता जे पकडले गेलेले आरोपी आहे त्यांचे नावानिशी नंबरनिशी मी गृहमंत्र्यांना दिलेले होते. त्याच्यावरती गृहमंत्र्याने तातडीने कारवाई केली आणि महाराष्ट्राच्या सरकारने 50,000 कोटी रुपयाचा ड्रग्ज जे आहेत हे पकडले. महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे. मी गृहमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय सक्षमरित्या, कणखररित्या प्रशासनाला कामाला लावून एवढी मोठी कारवाई केली. सुषमाताई अंधारे ह्या सातत्याने कुठलाही पुरावा नसताना विरोधी पक्षावरती आरोप करायचे असतील तर तुम्ही पुरावे द्या आणि मग खुशाल आरोप आमच्यावरती करा. परंतु कुठलाही पुरावा नसताना कोणीतरी आमचे राजकीय विरोधक तुम्हाला पत्र पाठवतील, ते पत्र तुम्ही मीडियाला द्याल, ते मीडियम आमच्या मतदारसंघामध्ये फिरवाल, आमची बदनामी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे. माननीय अध्यक्ष महोदयांना हा हक्कभंग मी सादर करणार आहे. आणि सुषमाताई अंधारेंनी माझी विनंती आहे, ती त्या उबाठा सेनेच्या नेत्या असतील, परंतु त्यांनी माहिती घेतल्यानंतर पूर्णतः त्यांनी बोलायला पाहिजे. विरोधाला विरोध म्हणून
राजकारणाला राजकारण म्हणून त्यांनी काम करता कामा नये. आत्तापर्यंत करीत असलेले सगळे आरोप हे त्यांचे खोटे आहे. आणि ललित पाटील हा उबाटा सेनेचा पदाधिकारी होता. हे प्रकरण सगळं मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे नाशिक जिल्ह्यामधनं. आपण बघितलं असेल की मी त्या विषयाच्या विरोधात सातत्याने बोलतीये आणि हे ड्रग प्रकरण मी उघडकीस आणलं म्हणून तर माझ्यावरती आरोप केला जात नाही ना, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि त्यामुळे सुषमाताई, आम्ही बोलल्यानंतर, प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही बोलताय. हे प्रकरण मुळात उघडकीस मी आणलं. तोपर्यंत 1.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, 3 वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते. तुम्ही कधीही ड्रग्सच्या विरोधामध्ये एकही कारवाई केलेली नाहीये. एक कारवाई उद्धव ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ड्रग्जवरती झाली नाही. परंतु फडणवीस सरकारने आत्ता 50,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत. त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते. आमचे एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे रस्त्यावरती उतरून तरुणांसाठी काम करतायत, हे आज इथं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मी मनापासून गृहमंत्र्यांचं ह्या विषयाच्या बाबतीमध्ये अभिनंदन करेल की राज्याच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई कोणी केली तर उद्या लोकांना देवेंद्र फडणवीस हेच नाव पुढे घ्यायला लागणार आहे. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में. विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. PAP प्रकल्पाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासह मुलुंडमधील नागरिक मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सामील झाले आहेत. याआधी देखील PAP विरोधात किरीट सोमय्या यांनी मोर्चे, आंदोलने आणि सह्यांची मोहीम राबवली होती. आज मुलुंडचे आमदार, नगरसेवक, नागरिक सगळे या ठिय्या आंदोलनात येत आहे. गेले 2 महिने मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की मुलुंडचा जनतेचा सहनशीलतेचा अंत पाहू नका. आणि उद्धव ठाकरे सरकारनेच हे पाप आहे. हे PAP पाप उद्धव ठाकरे सरकारचं आहे. जुलै 2020 मध्ये ज्यावेळी लोक मरत होते कोविड मध्ये, त्यावेळी उद्धव ठाकरेचा महापौर किशोरी पेडणेकर, त्यांचे खासदार संजय राऊत, त्यांचे आमदार रवींद्र वायकर हे सगळे कोविडचे पैसे मदत होते. हा PAPचा निर्णय जुलै 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला. 20,000 कोटी रुपयाची लूट आहे. उद्धव ठाकरे साहेब 20,000 कोटी पैकी मातोश्रीला किती पोचले? धारावीचा हिशोब मागतायत ते तर देऊत, पण 20,000 कोटीचा घोटाळा मुलुंड तुम्ही 4,000 कोटीत विकली चोरडिया बिल्डरला. आणि हा चोरडिया बिल्डर कोण आहे? हा चोरडिया बिल्डर ज्या इंडिया बुल ज्याने हजारो कोटीची लूट केली, पळून गेलाय, त्यांचा बेनामी पार्टनर छोटा चोरडिया, प्रमोद राका आणि हे चार्ट, हे सगळे पुरावे आहेत. मातोश्रीमध्ये मीटिंग झाली होती, कमिशनरना बोलवण्यात आले होते, या जमिनीचे मालक तिथे गेले होते. उद्धव ठाकरे पहिला ह्याचा हिशोब द्या. 50,000 लोक कुठून आणणार तुम्ही? तुमचे कागद आणि फाईल हे सगळ्या माझ्या ताब्यात आहे. इथे मानखुर्द ईस्ट, M ईस्ट आणि M वेस्टचे आणि कुर्लाचे लोक आणण्याचं कटकारस्थान हे इक्बाल चहलने उद्धव ठाकरे सोबत केलं होतं. मुलुंड मुंब्रा करायचं आहे. 50,000 लोकांचं अतिक्रमण. मुलुंड पूर्वची वस्ती 1 लाख, त्यात 50,000 लोक
आणि म्हणून मुलुंडकरांचा सहनशीलतेचा अंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसनी पण पाहू नये. उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केलाय. तुमचा चहिता इक्बाल चहल त्यांनी पैशाचा हिशोब केला आहे. चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्या घोटाळ्यासाठी SIT करतात. मुलुंड PAP घोटाळा, मुंबई महापालिकेचा घोटाळाची चौकशी झाली पाहिजे, नाही तर किरीट तुम्ही या रस्त्यावर बसणार. जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहे. मराठा संघटनांसोबत जरांगे पाटील यांची बैठक पार पडली. यात जालन्यात मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीसाठी सकल मराठा समाज एकवटला होता. जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठ्या बैल बाजारांपैकी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार हा देखील एक आहे. या बाजारात मोठ्या प्रमाणावर बैलजोडी विक्रीसाठी येतात. बाजारात बैलजोडी घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या 2 बाजारापासून 40 गाव येथील व्यापारी कर्नाटक येथून टेलारी बैलजोडी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरणाऱ्या बैल बाजारात विक्रीसाठी आणत असल्याने या जोडीला पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक गर्दी करताना दिसतात. टेलारी जोडी दिसण्यात रुबाबदार आणि त्यांची शिंगे देखील रुबाबदार असल्याने लोकांचे लक्ष त्याकडे जाते. जळगाव जिल्ह्यामध्ये 3 बाजारात बैलजोडी विक्रीसाठी येतात. या बैलजोडीची किंमत 70,000 पासून पुढे असते, अशी माहिती बैल व्यापाऱ्यांनी दिली आहे. आम्ही कर्नाटकवरून आणतो दादा. आम्ही कर्नाटक, आम्ही 40 गावचे. आता दुसरा बाजार करतोय आम्ही घेण्यासाठी. हो, याच्या पुढे आता आम्ही कायम येणार आहे. आता बघू, आता गिऱ्हाईक लागल्यावर तरी काय बघू ना. आता यांचे सांगायला 70,000 आहे. असं सुरुवात कुठून 70,000? हो सांगायचे काय. आता आपण यार समोर गिऱ्हाईक आलं का यार होतो. आम्ही 3 बाजार करतो. 40 गाव, वरखेडी, चोपडाचा हा बाजार आहे. हो. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए. लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा. स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस. अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा. इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं. साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं. दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं. साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री. स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact